हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 9वीचा युनिट 3 मधील 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय हा जो पार्ट आहे. या पाठाचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, त्याचबरोबर लँग्वेज स्टडी आणि इंग्लिश वर्कशॉप यांची प्रश्न उत्तर आपण काय करणार आहोत तर समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट अशा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता तर इयत्ता 9वीचे सर्व चॅप्टरचे व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर इयत्ता 9वीचे सर्व काही इम्पॉर्टंट ग्रामर आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. द फॉल ऑफ ट्रॉय या पाठाचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप तसंच लँग्वेज स्टडीज यांची प्रश्न उत्तर समजून घ्यायला. 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय त्यातील वॉर्मिंग अपपासून आपण सुरुवात करत आहोत. चिटचॅटचा पहिला प्रश्न आहे. चिटचॅट म्हणजे तुम्हाला गप्पा गोष्टी आपसात मित्र करून ग्रुप करून बसायचं आणि हे सगळे जे प्रश्न आहेत ते एकमेकांना विचारायचे आहेत. तर यातला पहिला प्रश्न आहे, डू यू नो स्टोरीज फ्रॉम एनी इपिक ऑर मायथॉलॉजिकल पोएम? ओके, आता तुम्हाला काही स्टोरीज माहिती आहेत का एखाद्या इपिकच्या, महाकाव्याच्या किंवा मग मायथॉलॉजिकल म्हणजे इमॅजिनरी, काल्पनिक, पौराणिक अशा पोएमच्या? ओके, तर येस आय नो स्टोरीज ऑफ इपिक्स लाईक रामायण अँड महाभारत. होय, मला स्टोरीज माहीत आहे, कथा माहिती आहेत. कशाच्या तर महाकाव्याच्या. कुठल्या महाकाव्याच्या तर रामायण आणि महाभारत ही जी काही महाकाव्य आहे यांची मला काय माहिती आहे तर स्टोरीज माहिती आहेत. हू इज युअर फेवरेट मायथॉलॉजिकल कॅरेक्टर? तुमचं जे काही पौराणिक कथांमधील कुठलं असं जे कॅरेक्टर आहे जे तुम्हाला आवडतं. व्हॉट डू यू लाईक अबाउट द कॅरेक्टर, आणि तुम्हाला त्या कॅरेक्टरमधील कुठली गोष्ट आवडते? तर आन्सर तुम्ही लिहू शकता, आय लाईक अ मायथॉलॉजिकल कॅरेक्टर दॅट इज लॉर्ड श्रीराम. मला जे मायथॉलॉजिकल कॅरेक्टर आहे, पौराणिक जे कॅरेक्टर आहे ते म्हणजे लॉर्ड श्रीराम हे आवडतात. आय लाईक दिस कॅरेक्टर बिकॉज ही वॉज रिस्पेक्टिंग नॉट ओनली हिज पॅरेंट्स बट ऑल्सो रिस्पेक्टिंग ऑल अदर्स ऑल्सो. मला लॉर्ड श्रीराम आवडतात कारण काय तर ते स्वतःच्याच आईवडिलांचा सन्मान करत नव्हते तर इतरांच्या आईवडिलांचा सुद्धा किंवा इतर लोकांचा सुद्धा ते सन्मान करत होते. ही वॉज काइंड, ते दयाळू होते. हेल्पफुल म्हणजे मदतगार. करेजियस म्हणजे धैर्यवान. ब्रेव म्हणजे शूर. आणि सेल्फलेस म्हणजे निस्वार्थी. अशा प्रकारे लॉर्ड श्रीराम होते. हू इज युअर फेवरेट वॉरियर? तुमचा आवडता योद्धा कोणता? तर याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे. तुमचा आवडता योद्धा कोण आहे? तर आन्सर तुम्ही लिहू शकता, आय लाईक अ वॉरियर दॅट इज छत्रपती संभाजी महाराज, द सन ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. आय लाईक हिम बिकॉज ही फॉट फॉर हिज फादर्स ड्रीम स्वराज. माझा आवडता जे काही योद्धा आहे ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ते पुत्र होते कोणाचे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे. आय लाईक हिम बिकॉज ही फॉट फॉर हिज फादर्स ड्रीम स्वराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज स्थापन केलं होतं त्या स्वराज्यासाठी ते काय झाले तर आयुष्यभर लढले. त्यासाठी मला छत्रपती संभाजी महाराज आवडतात. आता यामध्ये तुम्ही आणखी बदल करू शकता. दुसरं कोणाचं नाव तुम्ही टाकू शकता तुम्हाला जो आवडता वॉरियर आहे त्या संदर्भात. इफ यू कुड व्हिजिट अ प्लेस इन द एनिशियन वर्ल्ड, जर तुम्हाला संधी मिळाली प्राचीन काळामध्ये जाऊन एखाद्या ठिकाणी उपस्थित राहण्याची किंवा भेट देण्याची किंवा मायथॉलॉजिकल वर्ल्डमध्ये पौराणिक काळामध्ये जाऊन भेट देण्याची, विच प्लेस वूड यू चूज, तर कुठल्या प्रकारची जागा तुम्ही निवडणार, किती तुम्हाला जायला आवडेल? विच इव्हेंट वूड यू लाईक टू सी, कुठल्या प्रकारचा इव्हेंट तुम्हाला बघायला आवडेल? तर असं तुम्ही लिहू शकता बघा, इफ आय कुड व्हिजिट अ प्लेस इन द एनिशियन वर्ल्ड आय वुड अटेंड ॲन इव्हेंट ऑफ छत्रपती शिवाजी महाराज कोरोनेशन इन सेरेमनी. जर मला संधी मिळाली भूतकाळात जाण्याची तर मी काय करेल तर निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराज यांचं कोरोनेशन सेरेमनी म्हणजे काय तर राज्याभिषेक सोहळ्याचा मी उपस्थिती लावेल. अशा प्रकारे तुम्हाला वाटेल तर इतर गोष्टी तुम्ही सांगू शकता. तुम्हाला ज्या ठिकाणी आवडेल भूतकाळात जाऊन भेट द्यायला ती गोष्ट. त्यानंतर आहे बिल्डिंग अ स्टोरी. स्टोरी तुम्हाला बनवायची आहे, जे कथा तुम्हाला रचायची आहे. फॉर्म ग्रुप ऑफ 8 मुलांचा ग्रुप बनवा. द ग्रुप लीडर प्रिपेअर स्लिप ऑफ पेपर फॉर ईच ऑफ द 7 पॉईंट्स गिवन बिलो अँड डिस्ट्रीब्यूट देम अमंग दी अदर्स. आता खाली काही पॉईंट्स दिले जसं वन्स देअर वॉज, हू लाईव्ह इन अ, ही शी एट, शी ही. आता ही 7 पॉईंट दिले, ही नाव प्रत्येक स्लिपवर लिहायचे आहेत. आता स्टुडंट ॲक्टिव्हिटी आहे बरं, तर प्रत्येक मुलांनी ते करायचं ग्रुपमध्ये बसून. तर 7 मुलांनी 8 मुलांनी तशा प्रकारे नावं त्याच्यावर लिहायची आहेत आणि एकमेकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. द ग्रुप सीट इन अ सर्कल, सर्व ग्रुपने सर्कलमध्ये बसायचं.
टेकिंग देअर सीट अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ ऑन द स्लीप दे हॅव. आणि त्यांच्यामध्ये त्यांचे नंबर जे आहेत हे खाली दिलेले आहेत, यानुसार त्या सर्व मुलांनी बसायचं आहे. अंडरस्टँड. देन each one complete the sentence on his or her sleep without sharing it with the others. आणि प्रत्येकाने काय करायचं, ते सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे. जे स्लीपवर ते हाफ सेंटेन्स दिले ते कंप्लीट करायचं आहे आणि एकमेकांसोबत कुठली गोष्ट शेअर करायची नाही. द ग्रुप लीडर कलेक्ट्स द स्लीप अँड रीड्स ऑल द सेंटेन्सेस अलाउड. जो ग्रुप लीडर आहे तो काय करेल तर सर्व स्लीप कलेक्ट करेल आणि ते सेंटेन्सेस काय करेल तर सर्व मोठ्याने वाचेल. डज द स्टोरी मेक अ सेन्स. यापासून जर एखादी स्टोरी तयार होत असेल तर त्यात काही सेन्स आहे का. द ग्रुप देन वर्क ऑन द स्टोरी टू मेक इट मोर मिनिंगफुल अँड इंटरेस्टिंग. आणि ग्रुपने काय करायचं, त्या स्टोरीवर वर्क करायचं आणि ती स्टोरी काय तर असे अतिशय इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे ते 7 सेंटेन्सेस आहेत, याचा वापर तुम्हाला करायचा आहे. आता स्टुडंट ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही सोबत बसून हे करू शकता. अर्थ सांगतो वाटलं त्या 7 सेंटेन्सेसचा. वन्स देअर वॉज, एका ठिकाणी कोणतरी राहत होतं, कोण राहत होतं ते तुम्हाला लिहायचं आहे. हू लाईव्ड इन अ, कुठल्या जागी तो राहत होता. ही शी एट, काय खात होता. शी ही वेंट, इथे कोण ती किंवा तो कुठे जात होता. देअर शी ही सॉ, त्यांनी काय बघितलं तिथे. शी ही वॉज, तो किंवा ती होते. दॅट इज वाय, त्यामुळे असं. अशा प्रकारचा अर्थ त्याचा आहे. तर हे तुम्हाला वाक्य कंप्लीट करायचे आहेत. स्टुडंट ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही स्वतः ते करू शकता. खूप अवघड अशाचा प्रश्न तो नाही. द फॉल ऑफ ट्रॉय हा जो चॅप्टर आहे तो 2 पार्टमध्ये दिलेला आहे. त्यामुळे दोन्ही पार्टचे आपण काय करणार आहोत तर मार्जिन क्वेश्चन बघणार आहोत आणि त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी आपण समजून घेणार आहोत. फक्त जे काही वॉर्मिंग अप होतं ते कंबाईन होतं. तर पार्ट 1मधील मार्जिन क्वेश्चन्स आहेत. त्यातील पहिला प्रश्न आहे, हाऊ डीड द लोकेशन ऑफ ट्रॉय हेल्प इट टू ग्रो इन टू अ व्हेरी रिच अँड प्रॉस्परस सिटी. हे जे लोकेशन होतं ट्रॉय या शहराचं, त्यामुळे कशा प्रकारे ते शहर कसं भरभराटीस किंवा मग समृद्ध ते झालं होतं, काय कारण होतं, कशामुळे हे सगळं झालेलं होतं. तर आन्सर तुम्ही लिहू शकता. म्हणजे थोडक्यात सांगतं की ट्रॉय हे शहर जे आहे त्याच्या लोकेशनमुळे कशा प्रकारे ते भरभराटीस आलं होतं किंवा समृद्ध झालं होतं. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, द सिटी ट्रॉय वॉज वेल सिच्युएटेड फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. जी सिटी आहे ट्रॉय ती एक चांगल्या ठिकाणी वसलेली होती, किंवा हे जे ट्रॉय शहर आहे ते चांगल्या ठिकाणी वसलेलं होतं आणि ते निश्चितच चांगलं होतं. कशासाठी तर कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर म्हणजे व्यापार आणि शेतीसाठी चांगल्या प्रकारचं ते शहर होतं, अशा ठिकाणी ते वसलेलं होतं. देअर शिप्स सेल्ड अँड कॅरीड गुड्स अँड ग्रेन्स ओव्हर द सी इन फ्रंट ऑफ द सिटी. त्यांची जी शिप्स होत्या त्या काय करायच्या तर समुद्र पर्यटन करायच्या किंवा मग प्रवासाला सुरुवात करायच्या आणि कॅरीड गुड्स आणि स्वतःसोबत काय घेऊन जायचे तर वस्तू असतील किंवा मग धान्य असतील ते घेऊन जायच्या दुसऱ्या साईडला किंवा त्यांच्या समोरच असलेली जी काही सिटी आहे तिथे. मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स फ्लोट फ्रॉम माउंट इडा. आता माउंट इडा नावाचं जे काही थोडक्यामध्ये काय होतं तिथे पर्वत होता, त्या पर्वतातून बऱ्याचशा रिव्हर, नद्या, स्ट्रीम्स म्हणजे प्रवाह वाहत होते. वेल वॉटर्ड अँड फर्टाईल व्हॅलीज अमंग द हिल्स ग्रीव कॉर्न इन फर्टाईल फील्ड्स. चांगल्या प्रकारचं पाणी आहे, त्याचबरोबर फर्टाईल व्हॅली आहे, म्हणजे तिथली जी काही जमीन आहे ती कशी तर फर्टाईल म्हणजे सुपीक आहे, त्यामुळे चांगल्या प्रकारचं कॉर्नचं उत्पादन तिथे होत होतं. कॅटल्स वर रिअर्ड ऑन द रिच ग्रास ऑफ द मीडो. आणि तिथं जी कुरणं आहेत म्हणजे गवत आहे त्या गवतांवर कॅटल म्हणजे काय तर पशु किंवा जनावरं काय करत होती तर चरत होती. सो ट्रॉय बिकेम अ रिच अँड प्रॉस्परस सिटी. आणि त्यामुळे निश्चितच ट्रॉय जी आहे ती एक प्रॉस्परस किंवा मग रिच सिटी बनली होती. प्रॉस्परस म्हणजेच काय तर समृद्ध भरभराट झाली होती आणि रिच म्हणजे समृद्ध ती झाली होती. सेकंड प्रश्न आहे, हाऊ वर दी ट्रॉजन्स प्रोटेक्टेड ड्युरिंग वॉर टाईम. युद्धाच्या काळात ट्रोजन जनतेचं संरक्षण कसं करत होते. तर ट्रॉजन्स कशा प्रकारे जनतेला वाचवत होते युद्धाच्या काळामध्ये किंवा कसं संरक्षण करत होते त्याचा प्रश्न आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, द ट्रॉजन्स हॅड बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल अराउंड देअर सिटी टू प्रिव्हेंट द एनिमी अटॅक फ्रॉम द सी. आता ही जी ट्रॉजन आहे त्यांनी काय केलं तर एक भव्य अशी बिल्डिंग, स्ट्रॉंग मजबूत अशी बिल्डिंग उभारली होती त्यांच्या सिटीच्या अवतीभोवती, जेणेकरून जे एनिमीज अटॅक करतील ती काय होईल तर तिथे थांबवता येईल त्या भिंतीमुळे किंवा त्या अटॅकला परतून लावता येईल. द ग्रेट गेट्स ऑफ द वॉल वॉज केप्ट क्लोज इन द टाईम ऑफ वॉल. आणि ती ही जी काही वॉल आहे या वॉलचं जी गेट आहे
ते काय केलं जायचं तर वॉरच्या वेळेस काय केलं जायचं, बंद ठेवलं जात होतं. दे वर सेफ फ्रॉम ऑल अटॅक्स बाय द वॉल्स सराउंडिंग द सिटी ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड द सिटी. ते सेफ होते कशामुळे, तर समोरून काय होती तर एक सिटीला समोर एक भव्य वॉल होती, स्ट्रॉंग अशी वॉल होती, आणि मागे काय होतं तर हिल होती म्हणजे टेकडी होती, त्यामुळे त्यांची सिटी कशी होती तर सेफ तिथे होती, सगळ्या अटॅकपासून ती सेफ होती. प्रश्न क्रमांक 3 आहे, व्हॉट वॉज द कॉज ऑफ द 10-year-old वॉर बिटवीन द ग्रीक्स अँड ट्रॉजन्स. आता ग्रीक आणि ट्रॉजन जे असतील यांच्यामध्ये जे काही 10 वर्ष युद्ध चाललं, त्या युद्धाला कारणीभूत गोष्ट कुठली होती, काय कारण झालं की ज्याच्यामुळे त्याचे युद्ध होतं. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड पर्स्युएडेड हेलेन वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनलॉस टू इलोप विथ हिम. पॅरिस जो राजकुमार होता ट्रॉयचा, त्यांनी काय केलं, तो किंग होता कुठला, ग्रीकचा किंग, ग्रीक राज्याचा राजा तो म्हणजे मेनलॉस, त्याची बायको जी आहे हेलेन, तिला काय केलं तर पळून आणलं, म्हणजे प्रेमाच्या फूस लावून काय केलं तर पळून तिने आणलं होतं पॅरिसने, कुठे, ट्रॉयमध्ये, आणि तो तिला डायरेक्टली ट्रॉयमध्ये घेऊन आला, ग्रीकच्या राजाच्या बायकोला. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज, आणि यामुळे जे ग्रीक आहे त्यांना काय वाटत होतं की त्यांनी बदला घ्यावा, कोणाचा तर ट्रॉयचा, कारण ट्रॉयमध्ये ट्रॉयचा राजकुमार कोण होता, पॅरिस होता, त्यामुळे त्यांना वाटलं की आता आपण बदला घेतला पाहिजे कोणाचा, ट्रॉयचा, कारण त्यांच्या राणीला त्यांनी पळून नेलं होतं, कोणी, पॅरिसने. अँड लेड सेज टू द सिटी, आणि त्यामुळे त्यांनी काय केलं तर लेड सीज टू द सिटी, त्यांनी काय केलं तर त्या सिटीला काय घातला, वेढा घातला. द फाईट बिगन अँड द वॉर कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स, आणि युद्धाला सुरुवात झाली, जवळपास युद्ध किती वर्ष चाललं तर 10 वर्षापर्यंत ते चाललं. हू वर द ब्रेव्ह हिरोज ऑन आयदर साईड हू वर किल्ड इन द वॉर. दोन्ही बाजूकडची जे काही योद्धे होते, हिरोज होते, चांगले शूर असे योद्धे होते, ते त्या युद्धात मारले गेले, आणि कशा प्रकारे ते मारले गेले अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, ग्रेट हिरोज ऑन बोथ साईड्स वर किल्ड इन द कोर्स ऑफ टाईम. जे दोन्ही साईडचे जे काही ग्रेट हिरोज होते किंवा मग आपण त्याला शकतो शूर असे योद्धे होते, ते काय झाले तर मृत्युमुखी पडले या युद्धामध्ये. हेक्टर वॉज किल्ड बाय, हेक्टर जो आहे त्याला मारला कोणी तर अखिलीसना. ओके, अखिलीस हिमसेल्फ वॉज किल्ड लेटर ऑन बाय अ पॉयझनस ॲरो. अखिलीससुद्धा नंतर मारला गेला कशामुळे तर पॉयझनस ॲरोमुळे, दॅट इंटर्ड हिज हिल. जे काही पॉयझनस विषारी जो काही बाण होता तो त्याच्या टाचामध्ये लागला आणि त्यामुळे तो मारला गेला. द प्रिन्स ऑफ ट्रॉय पॅरिस वॉज किल्ड बाय अ पॉयझनस ॲरो, आणि त्यानंतर प्रिन्स जो होता ट्रॉयचा तो म्हणजे पॅरिस, तो सुद्धा मारला गेला कशामुळे तर पॉयझनस ॲरोमुळे, म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो पॉयझनस म्हणजे काय तर विषारी अशा बाणामुळे पॅरिससुद्धा मारला गेला. अशा प्रकारे हे सगळे हिरोज जे आहेत ते यामध्ये मारले गेले. पुढचं आहे, रीड द स्टोरी अँड रिटेल इट इन युअर मदर टंग. स्टोरी पुन्हा वाचा आणि काय करा तर तिला पुन्हा सांगा तुमच्या मातृभाषेमध्ये. वेन यू रिटेल अ स्टोरी यू टेल इट युझिंग युअर स्टाईल. जेव्हा तुम्ही ही स्टोरी पुन्हा सांगसाल त्यावेळेस तुम्ही काय करा तुमच्या स्वतःच्या स्टाईलमध्ये सांगा. अँड नॉट ट्रान्सलेट इट वर्ड बाय वर्ड, आणि वर्ड बाय वर्ड शाब्दिक ट्रान्सलेशन करू नका. आन्सरमध्ये डू इट युअर सेल्फ. आता याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे द फॉल ऑफ ट्रॉय, तो तुम्ही जर ऐकला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्याच्यावर जाऊन क्लिक करा, पूर्ण व्हिडिओ चॅप्टरचा ऐकून घ्या आणि स्वतःच्या भाषेमध्ये तुम्ही ती स्टोरी काय करू शकता, इतरांना सांगू शकता. त्यामुळे चॅप्टर तुम्हाला पुन्हा बघावं लागेल. चला आता इंग्लिश वर्कशॉपकडे वळूया. पहिला जे काय आहे इंग्लिश वर्कशॉपमधील पहिला प्रश्न, फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. विरुद्धार्थी शब्द शोधायचे तुम्हाला, जे कलरमध्ये दिलेले आहेत, ब्ल्यू कलरमध्ये ते प्रश्न आहेत आणि ब्लॅकमधील आन्सर जे असतील ते उत्तर आहेत. तर बॅरन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो नापीक, आणि फर्टाईल म्हणजे सुपीक. फर्टाईल हा शब्द त्याच्या विरुद्धार्थी आपला सापडतो पॅसेजमध्ये. ऑफेंडेड प्लीज, कॉवर्डली ब्रेव भित्रा शूर, पीस म्हणजे शांतता, वॉर म्हणजेच युद्ध, सरेंडर अटॅक. सरेंडर म्हणजे शरण जाणे, अटॅक म्हणजे अटॅक करणे ज्याला आपण म्हणतो, चालून जाणे समोरच्यावर. एक्सपोज्ड क्लोज्ड, एक्सपोज म्हणजे निदर्शनात आणणे, क्लोज म्हणजे बंद करणे किंवा ओपन करणे. एक्सपोज म्हणजे ओपन करणे असं म्हणू शकतो. डिफेन्सलेस म्हणजेच कुठल्या प्रकारे काय करणं, डिफेन्सलेसच्या वरती असणारे सेफ. सावध, डिफेन्सलेस म्हणजे असावध, अशा प्रकारे त्याचा अर्थ होऊ शकतो. सेकंड प्रश्न आहे, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज. खाली काही सेंटेन्स फॅक्ट्स दिलेले आहेत, काही घटना दिलेल्या आहेत,
तर पॅसेजचा वापर करून तुम्हाला काय करायचे ते करेक्ट करून लिहायच्या आहेत. पहिली आहे ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज. ट्रॉय काय करायचं म्हणजे ट्रॉय जे शहर आहे तिथे व्यापार व्हायचा कशाचा, गुराढोरांचा आणि गवताचा इतर शहरांसोबत. तर आन्सर असणार याचं म्हणजे चुकीचं आहे, त्याला आपण करेक्ट करून लिहू शकतो. ट्रॉय ट्रेडेड इन गुड्स अँड ग्रेन. तर ट्रॉय काय करायचं, कशाचा व्यापार करायचं, गुड्स म्हणजे वस्तू आणि ग्रेन्स म्हणजे काय तर अन्नधान्यांचा ते व्यापार करत होतं. सेकंड आहे ड्युरिंग वॉर ट्रॉजन्स जम्प्ड ओव्हर द फोर्ट गेट्स अँड देअर सोल्जर्स टू फाईट द एनिमी. युद्धाच्या दरम्यान ट्रॉजन्स जे होते, ट्रॉयचे जे काही शिपाई असतील ते काय करायचे तर गेटवरून खाली उड्या मारायचे. ओके, अँड देअर सोल्जर्स टू फाईट द एनिमी, आणि त्यांचे सोल्जर्स जे असतील ते काय करायचे तर युद्ध करायचे. आन्सर असं होतं ड्युरिंग वॉर युद्धाच्या प्रसंगी ट्रॉजन्स वूड क्लोज द डोअर ऑफ द फोर्ट. ट्रॉजन्स काय करायचे तर जो गेट होता, डोअर होता, दरवाजा होता त्या किल्ल्याचा, तो काय करायचे ते बंद करून घेत होते. हेलेन एस्केप्ड विथ मेनेलस. जी हेलेन होती ती काय झाली होती तर मेनेलॉससोबत पळून गेली होती. आन्सर आहे हेलेन एलोप्ड विथ पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय. हेलेन जी आहे ती काय झाली होती तर पळून गेली होती कोणासोबत, तिच्या प्रियकरासोबत, पॅरिससोबत. म्हणजे पॅरिस कोण होता तर प्रिन्स होता ट्रॉयचा, म्हणजे ती चोरून पळून गेली होती तिच्या प्रियकरासोबत पॅरिससोबत. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. डी द ग्रीक आर्मीज अँड हिरोज ऑलवेज डिफिटेड द ट्रॉजन्स. जे ग्रीकचे आर्मीज किंवा हिरोज होते, योद्धे जे होते, त्यांनी काय केलं तर नेहमी ट्रॉजन्सला हरवलं होतं. तर आन्सर मी तुम्ही लिहू शकता समटाईम्स द ग्रीक्स डिफिटेड द ट्रॉजन्स. कधी कधी काय व्हायचं तर ग्रीक्स जे असतील ते ट्रॉजन्सला हरवायचे. अँड समटाईम्स द ट्रॉजन्स डिफिटेड द ग्रीक, आणि कधी कधी काय व्हायचं तर ट्रॉजन्स जे आहेत ते ग्रीकला हरवत होते, ग्रीकच्या सैनिकांना किंवा मग हिरोजला हरवत होते. ई बोथ द एनिमीज वर ईगर टू कंटिन्यू फायटिंग. दोन्ही साईडचे जे काही योद्धे होते ते फायटिंगसाठी किंवा मग बोथ द एनिमीज, दोन्ही जे शत्रू आहेत ते एकमेकांसोबत युद्ध करण्यासाठी आतुरलेले होते किंवा मग खूप उत्सुक होते. तर आन्सर मी तुम्ही लिहू शकता बोथ द आर्मीज वर टायर्ड ऑफ वॉर. दोन्ही जे काही आर्मीज आहेत, सैनिक आहेत दोन्ही साईडचे, ते थकले होते कशामुळे, युद्धामुळे. द ट्रॉजन्स ऑफ बीइंग शट इन देअर सिटी अँड द ग्रीक्स ऑफ लिव्हिंग अवे फ्रॉम द होम. ट्रॉजन्स का बरं बोर झाले होते किंवा थकले होते, तर त्यांची सिटी जी होती कायमस्वरूपी बंद होती, आणि ग्रीक्स जे होते ते त्यांच्या घरापासून दूर होते, त्यामुळे सर्वजण थकलेले होते किंवा कोणालाही युद्धामध्ये उत्सुकता नव्हती. पुढचं आहे एफ. ट्रॉय वॉज अटॅक्ड बिकॉज इट वॉज अ स्ट्रॉंग रिच सिटी. ट्रॉयवर अटॅक करण्यात आला कारण काय तर ती एक स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि रिच श्रीमंत सिटी होती. तर हे चुकीचं आहे, तर हे करेक्ट करून तुम्ही लिहू शकता ट्रॉय वॉज अटॅक्ड बिकॉज ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय. ट्रॉय शहरावर अटॅक करण्यात आला कारण काय झालं होतं, तर जे ग्रीक्स होते त्यांना काय करायचं होतं, बदला घ्यायचा होता ट्रॉयचा. कशामुळे तर फॉर द रॉंग डन ऑफ देअर किंग मेनॉलॉस. कारण ट्रॉयने काय केलं होतं तर खूप वाईट अशा प्रकारे गोष्ट केली होती किंग मेनॉलॉससोबत. म्हणजे किंग मेनॉलॉसची बायकोच त्यांनी पळून आणली होती, कोणी, ट्रॉयच्या प्रिन्सने, राजकुमाराने. त्यामुळेच त्यांना बदला घ्यायचा होता ट्रॉयचा. थर्ड क्वेश्चन आहे स्टेट द काउंटर ॲक्शन फॉर द फॉलोइंग ॲक्शन्स. खाली जे काही कृती केल्या गेल्या त्याचं काउंटर ॲक्शन तुम्हाला लिहायचं, म्हणजे त्याच्यावर काय प्रतिक्रिया झाल्यात त्या कृतीवर, तर ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर पहिलं आहे हेलन एलोप्ड विथ पॅरिस. जी हेलन होती ती पॅरिससोबत चोरून पळून आली होती. आता याच्यावर काय प्रतिक्रिया झाली तर बघा, हेलन पळून आली पॅरिससोबत, त्यामुळे काय झालं तर प्रश्नाची उत्तर मी डिरेक्टली दिली आहेत. प्रश्न जे असतील ते निळ्या शाईमध्ये आहेत, ब्ल्यू इंकमध्ये, आणि आन्सर ब्लॅकमध्ये. तर आन्सर असणार आहे काउंटर ॲक्शन. म्हणजे काय प्रतिक्रिया आली तर द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय, दे सेल्ड अँड लेड सीज टू द सिटी ऑफ ट्रॉय. जे ग्रीक होते त्यांना काय करायचा होता, बदला घ्यायचा होता ट्रॉयचा. त्यामुळे हेलन पळून आली पॅरिससोबत, त्यामुळे त्यांना बदला घ्यायचा होता. दे सेल्ड अँड लेड सीज टू द सिटी. त्यांनी काय केलं, समुद्रात त्यांनी प्रवास सुरू केला आणि त्यांनी ट्रॉयला काय केलं तर वेढा टाकला. द ग्रीक सेल टू ट्रॉय अँड अटॅक इट. ग्रीक जे आहे त्यांनी काय केलं तर सेल टू ट्रॉय, ते सरळ प्रवास करत जहाजाने प्रवास करत ट्रॉयला गेले आणि त्यांनी ट्रॉयवर अटॅक केला, म्हणजे आक्रमण केलं. तर काउंटर ॲक्शन काय आहे तर द ट्रॉजन्स फॉट हार्ड अँड द सीज कंटिन्यूड फॉर 10 years. ट्रॉजन जे आहेत त्यांनी खूप शौर्याने काय केलं तर फाईट केलं, आणि जवळपास ही जे काही युद्ध आहे ते 10 वर्ष चाललं.
हेक्टर वॉज किल्ड बाय अखिलीस. हेक्टर जो आहे त्याला काय केलं तर अखिलीसनं काय केलं तर मारून टाकलं किंवा मग त्याचा हत्या केली. तर आन्सर तुम्ही लिहू शकता काउंटर ॲक्शनमध्ये काय प्रतिक्रिया झाली त्याची. अखिलीस हिमसेल्फ वॉज किल्ड लेटर ऑन बाय अ पॉयझन ॲरो दॅट इंटर्ड हिज हिल. आता अखिलीसने हेक्टरला मारलं, परंतु अखिलीस स्वतः काय झाला तर मारला गेला. कशामुळे तर त्याच्या टाचेमध्ये काय झालं तर पॉयझनस ॲरो म्हणजे विषारी असा बाण घुसला आणि त्यामध्ये तो मारला गेला. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वाउंडेड. आणि त्याच्या बॉडीचा फक्त तेवढा पार्ट होता की जिथे जखम होऊ शकते आणि त्यातच त्याला बाण लागला आणि तो मारला गेला. द सीज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स. आणि हा जो वेढा होता जवळपास 10 वर्ष चालू होता. तर काउंटर ॲक्शनमध्ये तुम्ही लिहू शकता जी ग्रीकांनी टाकलेला जो वेढा होता तो 10 वर्षापर्यंत होता. काउंटर ॲक्शन. द ट्रॉजन्स वर टायर्ड ऑफ बिंग शट अप इन देअर सिटी. ट्रॉजन्स जे होते ते काय झाले होते तर बोर झाले होते, थकले होते, कारण त्याची सिटीचा दरवाजा जो तो कायम बंद होता. अँड द ग्रीक्स डीपली डिझायर टू सी देअर होम्स अगेन. आणि जे ग्रीक्स होते ते पण खूप इच्छुक होते त्यांच्या घरी वापस जाण्यासाठी. द फायटिंग वेंट ऑन डेली. पाचवा प्रश्न आहे रोजच्या रोज काय होत होते, युद्ध होत होते. काउंटर ॲक्शन. तर याची प्रतिक्रिया काय आहे किंवा याच्या विरोधात काय झालं तर इवन देन द सीज डिड नॉट एंड. तरीसुद्धा काय तर जो काही वेढा होता तो कमी झाला नव्हता. द ग्रीक कुड नॉट टेक द सिटी. ऑन द अदर हँड द ट्रॉजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे बॅक टू ग्रीस. काय होतं तर ग्रीक जे होते ते काय करू शकत नव्हते, सिटी जिंकू शकत नव्हते. आणि या उलट ट्रॉजन्स जे होते ते काय करू शकत नव्हते तर फोर्स करू शकत नव्हते किंवा मग फोर्सफुली ग्रीकांना तिथून हाकलून लावू शकत नव्हते. त्यानंतर आहे फ्रॉम आयदर ऑफ अवर 2 इंडियन इपिक्स. आपले 2 इपिक्स असतील, अंडरस्टँड, आपल्या दोन महाकाव्यामधून फाइंड आउट विच बॅटल वॉर लास्टेड लॉंगेस्ट. आता तुम्हाला शोधायचं की कुठलं युद्ध किंवा लढाई सर्वात अधिक काळ चालली. राईट डाऊन अबाउट इट्स कॉजेस. त्याची कारणं तुम्हाला सांगायची आहे त्या युद्धाची. द एनिमी आर्मीज. आता एक शत्रूंचे सैन्य किती होतं, त्यांची हिरोज त्यातील योद्धे कोण होतेच, इट्स ड्युरेशन किती काळ ते युद्ध चाललं, अँड द फायनल आउटकम आणि यातून शेवट काय झालं हे तुम्हाला लिहायचं आहे. कॉजेस कारणं, एनिमी आर्मीज म्हणजे शत्रुसंख्या, हिरोज म्हणजे योद्धे, ड्युरेशन म्हणजे वेळ किती काळ चाललं युद्ध, आणि फायनल आउटकम यातून काय निष्पन्न झालं. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. बघा आता आपण घेतोय महाभारत. महाभारत जी काव्य आहे महाकाव्य त्या संदर्भातून आपण लिहिणार आहोत. कॉज काय कारण होतं महाभारत घडण्याचं तर कौरवाज टूक possession of the kingdom of हस्तिनापूर forcibly which rightfully belonging to पांडवाज. आता कौरव जे होते त्यांनी काय केलं तर फोर्सफुली जे किंगडम होतं हस्तिनापूरचं ते काय केलं हस्तगत केलं. आणि ॲक्च्युली त्यांचं त्याच्यावर अधिकार कोणाचा होता तर पांडवांचा होता. अँड दे वर नॉट रेडी टू गिव्ह इवन अन इंच ऑफ लँड टू द पांडवाज. आणि ते तयार नव्हते काहीतरी 1 इंचसुद्धा जागा द्यायला कोणाला पांडवाला. सो इट लेड टू द आउटब्रेक ऑफ द वॉर. आणि यामुळे युद्धाला सुरुवात झाली. द एनिमी आर्मीज. आता एनिमी आर्मीज म्हणजे शत्रूंची संख्या कशी होती तर कौरवांकडे 100 कौरव भाऊ होते, मेनी फ्रेंडली किंग्स आणि बरेचसे मित्र राजेसुद्धा होते. त्यामध्ये शकुनी, शाल्य आणि कर्ण हे त्यांच्या आर्मीत होते कौरवाच्या. आणि पांडवाजमध्ये 5 पांडवाज म्हणजे 5 पांडव भाऊ. ओके. काशीराजा, किंग ध्रुपद आणि किंग विराट आणि त्यांच्या आर्मीज त्यांचे सैनिक पांडवांच्या बाजूनं होते. त्यानंतर हिरोज कोण कोण हिरोज होतं तर पांडवाज हे 5 भाऊ. त्यामध्ये कोण होतं युधिष्ठिर, अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, अभिमन्यू आणि श्रीकृष्ण हे पांडवाच्या बाजू असलेले योद्धे. कौरवाजमध्ये दुर्योधन, कर्ण, दुःशासन, द्रोणाचार्य, भीष्माचार्य आणि जयद्रथ हे कौरवाच्या बाजूने असलेले हिरोज. ड्युरेशन. आता हे जे काही युद्ध चालले ते किती दिवस चालले 18 दिवस चाललं. फायनल आउटकम याचा शेवट काय झाला त्याचा शेवट असा झाला की द वॉर एंडेड इन व्हिक्टरी ऑफ पांडवाज. पांडवांच्या विजयातून सगळा शेवट झाला या युद्धाचा. ऑल मायटी वॉरियर्स फ्रॉम कौरवा साईड एक्सेप्ट अश्वत्थामा वर किल्ड. आता सर्व जे काही मायटी वॉरियर्स होते योद्धे होते कोणाचे कौरवाचे कोण सोडून अश्वत्थामा सोडून सगळे काय झाले तर मारले गेले युद्धामध्ये. अँड इट वॉज अ कम्प्लीट रुईन ऑफ देम. आणि त्यांचा पूर्णतः ध्वंस झाला किंवा पूर्णतः त्यांचा नाश झाला. पांडवाज रिगेन हस्तिनापूर. आणि पांडवाजला काय झालं तर हस्तिनापूर वापस मिळालं. इथे आपलं हे जे काही इंग्लिश वर्कशॉप आहे त्याचे प्रश्न उत्तर संपून जातात पार्ट 1चे. आता आपण वळतोय लँग्वेज स्टडीकडे. आता लँग्वेज स्टडीमध्ये काय दिलेलं आहे बघा.
5th क्वेश्चन आहे अंडरलाईन द सब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता खाली जे काही वाक्य दिले त्यातील सब्जेक्टला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ए हा प्रश्न आहे पॅरिस हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. यामध्ये सब्जेक्ट काय असणार आहे तर अंडरलाईन करतो बघा पॅरिस हा असणार आहे सब्जेक्ट. दुसरं वाक्य आहे द ग्रीक्स वेटेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय. तर इथे असणार आहे द ग्रीक्स हे असणार आहे सब्जेक्ट. द ग्रीक आर्मीज सेल टू ट्रॉय. यामध्ये द ग्रीक आर्मीज हे असणार आहे सब्जेक्ट. द ट्रॉजन्स टू फॉट हार्ड. द ट्रॉजन्स हा असणार आहे सब्जेक्ट. त्यानंतर आहे द फायटिंग वेंट ऑन. आता यामध्ये असणार आहे द फायटिंग हे काय असणार आहे सब्जेक्ट असणार आहे या 5ही सेंटेन्सेसमध्ये. पुढचा जो पॉईंट आहे सब्जेक्ट कळाले सर्वांना. ग्रामरवरून स्पेशल व्हिडिओ बनवले त्यामध्ये जाऊन तुम्ही ग्रामर चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. सब्जेक्ट काय असतं वर्ब काय असतं ऑब्जेक्ट काय असतं हे तुम्हाला त्यामध्ये क्लिअर होऊन जाईल जेव्हा तुम्ही सिम्पल प्रेझेंटेचा व्हिडिओ बघाल त्यावेळेस. तर खाली माहिती दिलेली आहे हिअर वी सी दॅट द ING फॉर्म ऑफ द वर्ब फाईट इज यूज ॲज अ सब्जेक्ट इन द फायटिंग वेंट ऑन. आता तुम्ही बघू शकता की ING फॉर्म असलेला जो वर्ब आहे फायटिंग त्याला ING लागलेला आहे तरीसुद्धा तो जे काही वर्ब आहे तो सब्जेक्ट म्हणून वापरला गेलेला आहे. ज्यामध्ये कशामध्ये शेवटचं वाक्य आहे द फायटिंग वेंट ऑन. बरोबर आहे की नाही. इट डज द वर्क ऑफ अ नाऊन. म्हणजे याचा अर्थ आहे की फायटिंग जो आहे तो नाऊन म्हणून सुद्धा काम करत आहे. वेन द ING फॉर्म ऑफ वर्ब इज यूज ॲज अ नाऊन इट इज नोन ॲज जिरंड ऑर वर्बल नाऊन. आता लक्षात ठेवायचं की कुठलाही प्रकारचा वर्ब ज्याला ING प्रत्यय लागलेला आहे आणि जेव्हा तो नाऊन म्हणून वापरला जातो तेव्हा त्याला काय म्हणतात जिरंड असं म्हणतात. जिरंडवर सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम जे असतील ते क्लिअर होऊन जातील. ओके. तर जिरंड म्हणजे काय असतं तर त्यांचा वापर नाऊन म्हणून होतो त्याला ING फॉर्म लागलेला असला तरीही की जिरंडला दुसरा शब्द आहे व्हर्बल नाऊन. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ जिरंड्स. आता जिरंडचे काही एक्झाम्पल दिले ते तुम्हाला वाचायचे आहेत. जसं गार्डनिंग इज ॲन आर्ट, कुकिंग इज अ सायन्स, आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. आता गार्डनिंग कुकिंग रीडिंग हे सगळे नाऊन आहेत बरं त्यामुळे त्याला जिरंड म्हणतात. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. आता रीडिंग पण आलं रायटिंग पण आलं आहे तर हे आहेत जिरंडचे एक्झाम्पल्स. तर आता खाली आहे रिराईट दिस अबोव सेंटेन्सेस युजिंग अदर ॲप्रोप्रिएट जिरंड्स. आता तुम्हाला हे दिलेली याच्याऐवजी तुम्हाला दुसरे जिरंड्स वापरायचे आणि पुन्हा वाक्य लिहायचे आहेत. तर गार्डनिंग इज ॲन आर्ट तर इथे तुम्ही म्हणू शकता पेंटिंग इज ॲन आर्ट, ड्रॉइंग इज ॲन आर्ट आणि चित्र काढणे कला आहे. कुकिंग इज अ सायन्स तर याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता समजा एक्सपेरिमेंटिंग इज अ सायन्स. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स तिथं तुम्ही घेऊ शकता आय एन्जॉय रिसायटिंग पोएम किंवा आय एन्जॉय सिंगिंग पोएम्स. त्याच्यानंतर आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. आता रीडिंग अँड रायटिंगला चेंज करून आपण करू शकतो आय लाईक रायडिंग मोर दॅन ड्रायव्हिंग. अशा प्रकारे आपण बदल करू शकतो. आता जसं तुम्हाला मी सांगितलं की 2 पार्टमध्ये हा लेसन आहे याचे प्रश्न उत्तर पण 2 पार्टमध्ये असतील. तर पार्ट 2चं मार्जिन क्वेश्चन्स काय आहेत त्या आता आपण 1 बाय 1 समजून घेऊया. हाऊ डिड ओडियस प्लॅन टू डिफीट ट्रोजन. तर ओडियस आहे त्यांनी काय प्लॅन बनवला होता कोणाला हरवण्याचा ट्रोजन्सला हरवण्यासाठी त्यांनी काय प्लॅन बनवला होता किंवा काय त्यांनी योजना आखली होती. ओडिसिसने काय योजना आखली होती तर आन्सर मी तुम्ही लिहू शकता बघा ओडिसिस ॲडवाइस्ड हिज मेन टू बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स. त्यांनी काय केलं त्याच्या लोकांना सैनिकांना काय केलं तर ॲडवाइस दिला म्हणजे सल्ला दिला की एक मोठा वुडन हॉर्स म्हणजे लाकडी घोडा बनवा. बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. इतका मोठा बनवा का त्या घोड्यामध्ये जाऊन लोक बसू शकतील. अँड लेट सम ऑफ देअर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. आणि सांगितलं की त्यांचे जे काही चांगले फायटर्स असतील म्हणजे योद्धे आहेत त्यांना काय करायचं तर त्या हॉर्समध्ये ठेवायचं किंवा मग फिट करायचं. देन लेट देम बर्न देअर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन देअर शिप्स. आणि नंतर त्यांनी काय करायचं तर त्यांचे जे टेंट्स असतील तंबू असतील ते जाळून टाकायचे आणि त्यांनी असं दाखवायचं खोटं प्रिटेंड म्हणजे नाटक करायचं की ते काय झाले तर आता इथून जहाजाने निघून गेलेत. सेल अवे म्हणजे काय तर जहाजाने निघून जाणे आपण म्हणू शकतो. जहाजाच्या मार्गे ते पुन्हा वापस निघून गेलेत अशा प्रकारची नाटक करायचं. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे परंतु दूर जाण्याऐवजी दे वूड रिटर्न इन द नाईट. ते काय करणार रात्रीच वापस येणार. वेन द ट्रॉजन्स वर अस्लीप जेव्हा ट्रॉजन्स काय झाले असतील झोपलेले असतील. दे वूड अटॅक द सिटी अँड बर्न किल अँड डिफीट द ट्रॉजन्स. आणि काय करतील ते रात्रीच काय करतील तर सिटीवर अटॅक करतील आणि सिटीला जाळून टाकतील लोकांना मारतील आणि ट्रॉजन्सला हरवतील असं
योजना कोणी आखली तर ओडिसीसने आखली होती. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द रिझन फॉर ट्रॉय टू रिजॉईस अँड सेलिब्रेट. आता ट्रॉयची जनता आहे त्याला ती आनंदित झाली किंवा उत्सव साजरा करायला लागली, याच्यामागचं कारण काय होते. तर आन्सर आहे, द ट्रॉजन्स वोक अप अँड केम आउट फॉर फायटिंग ॲज युजल. ट्रॉजन्स सकाळी उठले आणि पुन्हा युद्धासाठी ते ॲज युजल बाहेर आले. दे वर डिलायटेड अँड सरप्राईज व्हॉट दे सॉ ऑन द सी शोर आउटसाईड द वॉल्स. ज्यावेळेस ते बाहेर आले त्यांनी बघितलं, ते खूप आनंदित झाले आणि आश्चर्यचकितसुद्धा झाले की दे सॉ, त्यांनी बघितलं की जे की समुद्रकिनारा आहे तिथे आउटसाईडला वॉलच्या बाजूला जो समुद्रकिनारा आहे, द टेंट्स ऑफ द ग्रीक वर बर्न, तिथे जे काही तंबू होते ते काय केले होते, जाळलेले होते. द शोर वॉज डेझर्टेड सो दे थॉट दॅट द लाँग सीज वॉज ओव्हर ॲट लास्ट. तंबू जे होते, टेंट जे होते, जाळलेले होते आणि जो काही किनारा होता तर समुद्राचा तो डेझर्टेड म्हणजे तिथे कोणी नव्हतं, विरान पडला होता, कोणीच तिथे नव्हतं. त्यांना कळालं की आता जो वेढा टाकलेला होता ग्रीकांनी तो आता संपलेला आहे. दे वर शुअर दॅट ग्रीक्स हॅड गॉन, त्यांना खात्री झाली की ग्रीक जे आहेत ते आता निघून गेले आहेत. दे वर ग्लॅड टू बी फ्री टू गो वेअर दे प्लीज्ड. दे वर ग्लॅड टू बी फ्री टू गो वेअर दे प्लीज. त्यांना आनंद झाला की त्यांना कळालं का ते कुठेही जाऊ शकतात आनंदाने. दॅट वॉज द रिझन फॉर द ट्रॉजन्स टू रिजॉईस अँड सेलिब्रेट. आणि हे कारण होतं की ज्यामुळे ट्रॉजन्स जे होते ते काय झाले होते तर आनंदित झाले होते आणि उत्सव साजरा करायला लागले होते. थिंक अँड आन्सरमधील पहिला प्रश्न आहे, म्हणजे तिसरा प्रश्न आता, वॉज इट इनफ टू यूज द वुडन हॉर्स टू हाईट. आता जो काही लाकडी घोडा बनवला होता तो काही सैनिकांकरता किंवा काही सैनिक लपवण्यासाठी पुरेसा होता का. तर आन्सरमध्ये तुम्ही टाकू शकता त्याचा आन्सर, येस इट वॉज इनफ टू यूज इट फॉर हायडिंग सम सोल्जर्स. होय, तो जो घोडा बनवला गेला होता त्यामध्ये काही सैनिक जे आहे ते लपून राहू शकत होते, त्यांच्यासाठी तो पुरेसा होता. फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज डन टू मेक द ट्रॉजन्स टेक इट इनसाइड द सिटी. ओके, व्हॉट वॉज डन टू मेक ट्रॉजन्स टेक इट इनसाइड द सिटी. ट्रॉजन्स जे आहे ते लोकांनी तो घोडा शहरात न्यावा यासाठी काय केलं होतं. तर खूप भारी प्लॅन ओडिसीयसनं आखला होता. तो असा होता की दे लेफ्ट बिहाइंड अ सोल्जर टाईट टू द बेस ऑफ द हॉर्स. त्यांनी काय केलं तर एक सोल्जर जो आहे त्या घोडा जो लाकडी घोडा त्याला बांधून काय केलं तिथे सोडला. अँड सोल्जर परस्युएट द ट्रॉजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन द सिटी थ्रू द मेन गेट. आणि तो सोल्जर आहे तो काय करेल तर ट्रॉजन्सचं मन ओळवेल की त्यांनी काय करावं तर किंवा तो ट्रॉजन्सला पटवेल की त्यांनी काय करावं तर हॉर्स जो आहे त्यांच्या सिटीमध्ये घेऊन जावा. द सोल्जर मेड अप अ स्टोरी अँड टोल्ड देम दॅट द हॉर्स वॉज ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. जो सोल्जर आहे त्यांनी स्टोरी बनवली आणि सांगितली की जो घोडा बनवला गेला लाकडी तो कशासाठी बनवला गेला होता तर समुद्र देवतेसाठी बनवला गेला होता. अँड दॅट ही वॉज ऑल्सो अन ऑफरिंग टू बी सॅक्रिफाईस टू द गॉड ऑफ सी. आणि तो सुद्धा काय होता तर एक ऑफर होता किंवा मग त्याचं बलिदान दिलं गेलं होतं या समुद्र देवतेसाठी, त्यामुळे तो इथे होता. बट ही एस्केप्ड, परंतु तो पळून गेला आणि सेव्ड हिज लाईफ, आणि ते स्वतःचं आयुष्य वाचवलं किंवा तो जगला. द सोल्जर वॉज सक्सेसफुल इन कन्व्हिन्सिंग द ट्रॉजन्स. आणि सोल्जर जो होता तो सक्सेसफुल झाला म्हणजे यशस्वी झाला त्या ट्रॉजनला पटवण्यामध्ये. देन ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. त्यानंतर जे ट्रॉजन आहे त्यांनी काय केलं तर त्यांची जी स्ट्रॉंग वॉल आहे ती पाडली आणि त्यांनी काय केलं तर हॉर्समध्ये ढकलत नेला. इन अ बिलीफ दॅट द गुड लक विथ द हॉर्स विल इंटर द सिटी ऑफ ट्रॉय. आणि काय कशाच्या बिलीफवर, कशाच्या विश्वासावर की ते जे गुड लक आहे ओके त्या हॉर्सच्या रूपाने काय होईल तर ट्रॉयमध्ये येईल, यासाठी त्यांनी ते ढकलेत तिकडे नेला. फिफ्थ क्वेश्चन आहे, वॉज द बिग वुडन हॉर्स रिअली अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. प्रश्न आहे की वॉज द बिग वुडन हॉर्स रिअली अँड ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. तो जो प्रचंड असा लाकडी घोडा होता तो खरोखरच समुद्र देवतेला अर्पण केलेला होता का. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, नो, द बिग वुडन हॉर्स रिअली वॉज नॉट अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. तो जो भव्य असा किंवा मोठा असा जो वुडन हॉर्स आहे, लाकडी हॉर्स आहे, घोडा आहे, तो काय केला नव्हता तर समुद्र देवतेला तो काय केलेला नव्हता तर अर्पण केलेला नव्हता. इट वॉज अ फॉल्स टेल ऑफ द ग्रीक. ही काय तर खोटी कथा होती ग्रीकची. हू वॉज फाउंड अंडर द बिग हॉर्स बाय द ट्रॉजन्स.
ओके, असे ग्रीक्स की जे काय होते तर लपलेले होते त्या बिग मोठ्या अशा कशामध्ये हॉर्समध्ये. ओके, त्यांनी स्टोरी बनवली होती. कोणासाठी बनवली होती? ट्रॉजन्सला फसवण्यासाठी. इट वॉज टोल्ड टू ल्युअर द ट्रॉजन्स टू टेकिंग द हॉर्स इनसाइड द सिटी फॉर सडन अटॅक विदाउट देअर नॉलेज. आणि हे असं सांगण्यात आलं त्यांना, ही खोटी स्टोरी कशामुळे, की ज्यामुळे काय करतील ट्रॉजन्स काय करतील त्या हॉर्सला इनसाइड द सिटी म्हणजे त्या सिटीच्या मध्ये घेऊन जातील आणि ते काय करतील तर सडन अटॅक करतील. कोणावर? तर ट्रॉजन्सवर. विदाउट देअर नॉलेज, कुठल्याही गोष्टीची माहिती नसतानाच काय करतील ग्रीक त्यांच्यावर अटॅक करतील. त्यासाठी ही स्टोरी बनवली गेली होती. प्रश्न क्रमांक 6 आहे, हाऊ डीड द कनिंग ग्रीक एक्सप्लेन द प्रेझेन्स ऑफ सच अ लार्ज वुडन हॉर्स. आता हे जे ग्रीक्स होते धूर्त, या ग्रीक जो काही माणूस होता त्यांनी कशा प्रकारे घोड्याच्या उपस्थितीचं स्पष्टीकरण केलं होतं. प्रेझेन्स ऑफ सच अ लार्ज वुडन कशा प्रकारे आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर आन्सर आहे, द कनिंग ग्रीक एक्सप्लेन टू द ट्रॉजन्स दॅट द ग्रीक्स वर टायर्ड ऑफ लॉंग वॉर. जो की कनिंग ग्रीक होता म्हणजे धूर्त जो ग्रीक व्यक्ती होता त्या माणसाने सांगितलं की ट्रॉजन्स जे होते एक्सप्लेन म्हणजे ट्रॉजनला त्यांनी एक्सप्लेन केलं की द ग्रीक्स वर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. जे ग्रीक्स होते, ग्रीकचे जे काही सैनिक होते ते थकले होते पूर्णतः या मोठ्या इतकं 10 वर्ष चाललेल्या युद्धामुळे. अँड हॅड सेल्ड अवे इन देअर शिप्स. आणि ते काय झाले तर त्यांच्या जहाजाने ते परत प्रवास किंवा परत वापस गेले. दे वर अफ्रेड ऑफ द लॉंग वॉयज ऑफ होम. आता इतका लांब त्यांचा जहाजाने होणारा प्रवास आहे त्यामुळे ते घाबरले होते. अँड सो दे मेड अ लार्ज हॉर्स. त्यामुळे त्यांनी एक मोठा हॉर्स बनवला, घोडा बनवला. अँड लेफ्ट दॅट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ सी. आणि त्यांनी काय केलं तर तो तिथेच ठेवला. कशासाठी? तर समुद्र देवतेला एक गिफ्ट म्हणून किंवा मग समुद्राला काय देणं लागतं त्यासाठी त्यांनी काय केलं तर तसाच तो तिथे ठेवला, भेटवस्तू म्हणून ठेवला समुद्र देवतेला. 7th क्वेश्चन आहे, व्हॉट रेकलेस थॉटलेस स्टेप डीड द ट्रॉजन्स टेक. ट्रॉजनची जी लोक होती त्यांनी कोणती बेपर्वा, रेकलेस म्हणजे बेपर्वा आणि थॉटलेस म्हणजे अविचारी पाऊल उचललं होतं. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, ट्रॉजन्स थॉट दॅट द हॉर्स वुड ब्रिंग देम गुड लक. Therefore, the Trojans broke down a part of their strong wall in order to drag the horse in the city, and that brought the ruin of their city. ट्रॉजन्सने विचार केला की हा जो घोडा आहे तर ते काय करून गेले त्यांच्या सिटीमध्ये घेऊन गेले तर निश्चितच एक चांगलं लक त्यांच्याकडे येईल. त्यासाठी ट्रॉजन्सने काय केलं तर त्यांचा जो भिंत आहे ती पाडली, स्ट्रॉंग वॉल पाडली आणि त्या घोड्याला ते काय करत गेले तर ड्रॅग करत त्या सिटीमध्ये घेऊन गेले. आणि यातूनच त्यांची जी सिटी आहे ती काय झाली तर रुईन झाली म्हणजे तिचा सुद्धा नाश झाला. 8वा क्वेश्चन आहे, हाऊ डिड द ग्रीक शिप्स रिमेन हिडन फ्रॉम ट्रॉय. ट्रॉयपासून जी ग्रीक जहाजं होती ती कशी लपून राहिली. तर आन्सरमध्ये तुम्ही शकता बघा, द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार फ्रॉम ट्रॉय. जी ग्रीकची जहाजं होती ती फार लांब गेली नव्हती. कशापासून? ट्रॉयपासून. ॲज सून ॲज दे वर हिडन बाय ॲन आयलँड. जसं ज्यावेळेस त्यांनी काय केलं तर एक आयलँड असेल तिथे, त्या आयलँडच्या पाठीमागे ज्यावेळेस ते गेले किंवा लपले, दे हॅड लोवर्ड देअर सेल्स. आणि त्यांनी काय केलं तर तिथेच त्यांच्या जहाजी थांबवल्या त्या आयलँडवर. ओके, आणि त्या जहाजावर ते लपून राहिले. दे ड्रॉप देअर अँकर्स अँड वेटेड बिहाइंड द आयलँड ऑफ द फॉर द नाईट. त्यांनी काय केले त्यांचे अँकर्स टाकले कशामध्ये? समुद्रामध्ये, म्हणजे त्यांच्या जहाजा थांबतील. आणि वेटेड बिहाइंड द आयलँड फॉर द नाईट. आणि त्या आयलँडच्या पाठीमागे, त्या बेटाच्या पाठीमागे ते काय झाले तर वाट बघत होते रात्र होण्याची. द ट्रॉजन्स कुड नॉट सी देम इन द डार्कनेस. आणि जे ट्रॉजन्स जे होते ते रात्री त्यांना बघू शकत नव्हते त्या अंधारामध्ये. यासाठी त्यांनी स्वतःला काय केलं होतं तर अशा प्रकारे लपून ते राहिले होते. 9th क्वेश्चन आहे, व्हॉट डीड द ग्रीक सोल्जर्स हिडन इन द वुडन हॉर्स डू आफ्टर नाईटफॉल. रात्र झाल्यानंतर लाकडी घोड्यात दडलेल्या ग्रीक सैनिकांनी काय केलं? व्हॉट डीड द ग्रीक सोल्जर्स हिडन इन द वुडन. जे लपलेले होते त्या लाकडी घोड्यात त्यांनी काय केलं रात्र झाल्यानंतर? ॲज सून ॲज द नाईट फॉल द ग्रीक्स हिडन इन द हॉर्स गॉट द सिग्नल फ्रॉम द ग्रीक वेटिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट. जशी रात्र झाली, ओके, रात्र झाली तर ग्रीक जे लपलेले होते त्या घोड्यामध्ये ते बाहेर आले आणि त्यांनी सिग्नल दिलं कोणाला? ग्रीक सोल्जर्सला, जे कुठं होते तर वापस येत होते कुठे? ट्रॉयवर अटॅक करण्यासाठी. दे ओपन द साईड ऑफ द हॉर्स. त्यांनी हॉर्सची साईड ओपन केली. क्लाइंब आउट अँड ओपन द गेट ऑफ द सिटी. ते तिथे चढले आणि त्यांनी काय केलं तर
जो दरवाजा होता त्या सिटीचा तो काय केला त्यांनी ओपन केला किंवा उघडा करून दिला, म्हणजे जेणेकरून ट्रॉयचे ग्रीकचे सैनिक येतील आणि पुन्हा युद्ध सुरू होईल. What distressing sounds and sights could be witnessed as Troy that fateful night? अंडरस्टँड. त्या विनाशकारी रात्री ट्रॉयमध्ये कोणते भयानक क्लेशदायक आवाज आले आणि दृश्य ती दिसली. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साइट्स ऑफ लिपिंग फ्लेम्स ऑफ फायर. फक्त जळण्याचे चित्र ते दिसवते, म्हणजे जाळ तिथे निघत होता ट्रॉयमध्ये. फायर म्हणजे आगीची तिथं फ्लेम्स येत होत्या. अँड साऊंड्स ऑफ शाउटिंग अँड नॉईज ऑफ वेपन्स. ओरडण्याचे आवाज आणि नॉईज ऑफ वेपन्स, आणि वेपन्स म्हणजे जे काही हत्यार असेल त्यांचा आवाज. अँड क्राईज ऑफ विपिंग वुमेन. आणि रडणाऱ्या स्त्रियांचा आवाज तिथे येत होता. व्हॉट वॉज द डेस्टिनी ऑफ द रॉयल फॅमिली ऑफ ट्रॉय अँड दॅट ऑफ हेलन. आता ट्रॉयचे जे काही राजघराणा आहे त्या कुटुंबाची नशिबात काय झालं किंवा त्यांच्यामध्ये काय त्यांचं भविष्य कसं झालं, त्याचं नशीब त्यांना कुठे घेऊन गेलं, आणि हेलनसोबत काय झालं, तर या संदर्भात तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही शकता बघा ओल्ड किंग प्रियम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन. जो किंग होता प्रियम तो मारला गेला त्याच्या दोन्ही मुलांसोबत. हेक्टर्स वाईफ हिज मदर अँड सिस्टर वर कॅरिड ऑफ टू ग्रीस ॲज स्लेव्ज बाय द ग्रीक्स. हेक्टरची बायको असेल, तिची आई असेल, तिची बहीण असेल, त्यांना काय केलं गेलं तर ग्रीसला नेण्यात आलं ॲज अ स्लेव म्हणून, ॲज अ गुलाम म्हणून. कोणाचे तर ग्रीकचे गुलाम म्हणून त्यांना तिथे नेण्यात आलं. किंग मेनलॉस फाउंड हेलन इन हर पॅलेस. जो मेनलॉस किंग होता त्यांनी काय केलं तर हेलेनला शोधलं तिच्या पॅलेसमध्ये, तिच्या महालात ती होती. मेनलॉस फॉरगेव हर अँड शी वेंट बॅक विथ हिम टू ग्रीस. मेनलॉसने काय केलं तर तिला क्षमा केलं आणि पुन्हा तिला तो वापस घेऊन ग्रीसला आला. नथिंग वॉज लेफ्ट ऑफ द प्राऊड रिच सिटी ट्रॉय. आणि आता ट्रॉयमध्ये गर्व करण्यासाठी कुठलीही गोष्ट राहिली नव्हती, कारण सर्व जे ट्रॉय होतं ते जळालं होतं, तिथे सगळं नाश झाला होता. आता आपण येतोय इंग्लिश वर्कशॉपकडे. इंग्लिश वर्कशॉपमधील पहिला प्रश्न आहे फाइंड अँड राईट द ग्रीक अँड ट्रॉजन नेम्स यूज इन द स्टोरी पार्ट 1 अँड पार्ट 2. आता तुम्हाला काय करायचे आहेत की ग्रीक आणि ट्रॉजन्सची नावं लिहायची आहेत पार्ट 1 आणि पार्ट 2च्या स्टोरीमध्ये वापरलेले. तर ग्रीक नावं कुठले आहेत? मेनेलॉस, हेलेन, अकिलीस, ओडिसियस, ॲगमनॉन, ॲप्रोडाईट. ही काय तर थोडक्यामध्ये ग्रीक नावं आहेत. यावर ट्रोजन नावं कुठले आहेत तर पॅरिस, हेक्टर आणि किंग प्रियम. हे काय तर त्याला आपण म्हणू शकतो थोडक्यामध्ये ट्रॉजनची नावं आहेत. लिस्ट ऑल द वर्ड्स रिलेटेड टू वॉर फ्रॉम बोथ पार्ट ऑफ द स्टोरी. आता दोन्ही पार्टमधील जी स्टोरीज आहेत त्यामधून तुम्हाला काय करायचे तर शब्द शोधायचे आहेत वॉर रिलेटेड म्हणजे युद्धाशी संबंधित. तर कुठले कुठले शब्द आहेत ते आन्सरमध्ये तुम्ही घेऊ शकता. एनेमी, अटॅक, एनेमी म्हणजे शत्रू, अटॅक म्हणजे आक्रमण करणे, फोर्ट्रेस म्हणजे त्याला आपण किल्ला असं म्हणू शकतो, शिप, प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण, डिफेंड म्हणजे संरक्षण किंवा बचाव करणे, ब्रेव सोल्जर्स, हिरोज म्हणजे योद्धे, किंग म्हणजे राजे, कंट्रीज देश, रिव्हेंज म्हणजे बदला, सीज म्हणजे वेळा टाकणे, फायटिंग म्हणजे युद्ध, बॅटल म्हणजे युद्ध, किलिंग म्हणजे हत्या करणे, ॲरोज म्हणजे बाण, विक्ट्री म्हणजे विजय, डिझास्टर, टेरर, डेथ अँड कॉन्करर. हे काय तर काही शब्द आहेत जे वॉर रिलेटेड आहेत. थर्ड क्वेश्चन आहे नोट द फॉलोइंग कन्स्ट्रक्शन्स केअरफुली. खाली जे काही कन्स्ट्रक्शन दिले ते व्यवस्थित बघा, समजून घ्या. अँड देन यूज देम टू एक्सप्रेस युअर आयडियाज. आणि त्यानंतर स्वतःच्या शब्दामध्ये त्याला वापर करा. तर दिले बघा अ हॉर्स बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. अंडरस्टँड. अ हॉर्स बिग इनफ. जो हॉर्स होता तो मोठा होता की ज्यामध्ये बरेचसे लोक मध्ये बसू शकतील. तर इनफ टूचा वापर तुम्हाला करायचा आहे. तर मग तुम्ही करू शकता अ स्टिक लॉंग इनफ टू फेल मँगोज फ्रॉम द ट्री. जी स्टिक होती म्हणजे काठी जी होती ती पुरेशी होती कशासाठी तर मँगो जे झाडावरचे ते पाडण्यासाठी. पुढचं वाक्य द ग्रीक्स वर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर. टायर्ड ऑफ जे ग्रीक्स होते ते थकले होते या मोठ्या युद्धाला. आन्सरमध्ये तुम्ही घेऊ शकता दे आर टायर्ड ऑफ टेडियस वर्क. ते टायर्ड झाले होते, ते थकले होते कशासाठी तर टेडियस म्हणजे अशा कठीण अशा कामामुळे किंवा गुंतागुंतीच्या कामामुळे. पुढचं आहे दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग वोएज होम टू. ते घाबरले होते इतक्या मोठ्या प्रवासाला. लॉंग वोएज म्हणजे समुद्री प्रवासाला
जे घराकडे जाणारा समुद्री प्रवास होता त्यासाठी ते घाबरले आहेत. तर आन्सर तुम्ही घेऊ शकता वी आर अफ्रेड, म्हणजे अफ्रेड ऑफचा वापर करायचा आपला. वी आर अफ्रेड ऑफ द इम्पेडिंग स्ट्रोम. आम्ही काय झालो होतो तर घाबरलो आहोत एका मोठ्या स्ट्रोमला, वादळाला. दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर सिटी. तर आन्सर तुम्ही घेऊ शकता ही बॉट अ कबर्ड दॅट वॉज टू बिग टू गो इनसाइड अवर हाऊस. त्यांनी काहीतरी कबर्ड असा आणला की जो मदीनेनं इतका मोठा होता तो की मदीनं जरा अवघडच होतं. दे वर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. सो दॅटचा वापर करायचा आहे. दे वर सो एक्सायटेड, ते खूप एक्सायटेड होते. दॅट त्यामुळे काय झालं तर वी कुड नॉट थिंक ऑफ एनिथिंग एक्सेप्ट अवर पिकनिक. आम्ही काय करू शकलो नाही, कुठल्या गोष्टीचा विचार करू शकलो नाही पिकनिक शिवाय, इतके आम्ही एक्साइट होतो. प्रश्न क्रमांक 4 आहे पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन द ऑर्डर इन विच दे टूक प्लेस. आता काही सेंटेन्सेस दिले, इव्हेंट्स दिले आहेत, त्यांना तुम्हाला काय करायचं तर एका प्रॉपर अरेंजने तुम्हाला काय प्रॉपरली तुम्हाला सेट करायचं एका ऑर्डरमध्ये. म्हणजे जी अगोदर घटना घडली ती नंबर 1 नंतर 2 असं हे आलटून पालटून दिलेल्या घटना आहेत, इव्हेंट्स आहेत, त्यांना तुम्हाला एका रेषेत सरळ याच्यात तावन लावायचं आहे. तर आन्सर मी डिरेक्टली देतो आहे. हे तुमच्या प्रश्न क्रमांक 4चा उत्तर असणार आहे. तर पहिला असणार आहे, पहिली गोष्ट काय झाली, पहिली घटना कुठली घडली तर द कनिंग ओडियस थॉट ऑफ अ प्लॅन. जो कनिंग धूर्ताचा जो ओडियस होता तिने काय केलं तर एक प्लॅन बनवला. दुसरं द ग्रीक्स बिल्ड अ बिग वुडन हॉर्स. ग्रीक जे आहे त्यांनी काय केलं तर एक मोठा लाकडी घोडा बनवला. ही तिसरं इव्हेंट असणार आहे, घटना असणार आहे ही द ग्रेट हिरोज हाईड इनसाइड द हॉर्स. जे ग्रेट हिरोज आहेत ते काय झाले तर त्या हॉर्समध्ये लपले. पुढची घटना असणार आहे द ग्रीक्स बर्न्ड देअर टेंट्स अँड सेल अवे. जे ग्रीक होते त्यांनी काय केले, त्यांचे टेंट्स तंबू काय केले तर जाळून टाकले आणि ते प्रवासाला वापस निघाले. पाचवी घटना असणार आहे द ट्रॉजन्स वर हॅपी टू सी द ग्रीक शिप्स गो. जे ट्रॉजन जे आहेत होते ते आनंदी झाले कारण त्यांनी काय बघितलं तर ग्रीस काय झाले तर वापस गेले होते. द ट्रॉजन्स फाउंड अ ग्रीक मॅन अंडर द बिग वुडन हॉर्स. जो ट्रॉजन्स होते ट्रॉजन जे त्यांना एक ग्रीक माणूस सापडला जो त्या वुडन हॉर्सच्या खाली होता. ही 6वी घटना असणार आहे. 7वी घटना असणार आहे द प्रिस्ट वॉर्न द ट्रॉजन्स नॉट टू ब्रेक द वॉल. जे प्रिस्ट होते त्यांनी काय केलं तर ट्रॉजन्सला वॉर्निंग केलं, म्हणजे सूचना दिली किंवा मग इशारा केला की तुम्ही काय करू नका तर वॉलला तोडू नका. 8वी जी इव्हेंट असणार आहे, घटना असणार आहे ती असणार आहे दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ वॉल अँड ब्रॉट द हॉर्स इन. त्यांनी काय केलं तर भिंतीचा काय पार्ट तोडला आणि काय केलं तर त्यांनी त्या घोड्याला ते आत घेऊन आले. त्यानंतर आहे 9th ॲक्ट किंवा मग इव्हेंट द ट्रॉजन्स स्लेप्ट साऊंडली. त्यानंतर काय झालं तर ट्रॉजन जे आहेत ते साऊंडली काय झाले तर झोपले. द ग्रीक्स म्हणजे 10th द ग्रीक्स केम आउट ऑफ द हॉर्स अँड ओपन द गेट. जे ग्रीक्स लपलेले होते हॉर्समध्ये ते बाहेर आले आणि त्यांनी काय केलं तर गेट ओपन करून दिलं. 11वी घटना असणार आहे द ग्रीक आर्मी इंटर्ड द सिटी. जी ग्रीकची आर्मी होती ती सिटीमध्ये एंटर झाली. आणि 12वी घटना झाली ट्रॉय वॉज बर्न डाऊन. आणि शेवटी ट्रॉयला त्यांनी काय केलं तर जाळून टाकलं. क्वेश्चन नंबर 5 आहे फॉर्म पेअर्स, जोड्या बनवा. इमॅजिन यू आर अ पेअर ऑफ ट्रॉजन्स अँड यू हॅव कम टू नो अबाउट ओडिसीएस प्लॅन. असं गृहीत धरायचं तुम्ही ट्रॉजनचे आहात, ओके, आणि तुम्हाला ओडिसीएसचा प्लॅन माहीत झालेला आहे किंवा समजला आहे. मेक अ काउंटर प्लॅन टू डिफीट द ग्रीक. एक त्याच्या उलट एक त्यांना ग्रीकांना पराभूत करण्यासाठी एक प्रतियोजना तुम्हाला तयार करायची आहे. राईट डाऊन युअर प्लॅन ॲज यू वूड एक्सप्लेन इट टू युअर फेलो ट्रॉजन्स. आणि तुम्हाला तो प्लॅन म्हणून तुमच्या बांधवांना सांगायचा आहे. तर काय करू शकतो आपण, फर्स्टली आय विल कन्व्हिन्स माय पीपल. मी माझ्या लोकांना कन्व्हिन्स करेल, तयार करेल. आय विल टेल देम दॅट दिस इज अ ट्रिक ऑफ ग्रीक्स टू अटॅक ऑन सिटी ॲट नाईट. मी लोकांना सांगेल समजून की ही एक त्याची ट्रिक आहे ग्रीक लोकांची. कशासाठी तर आपल्या सिटीवर आक्रमण करण्याची रात्रीच्या वेळेस. दे हिरोज मस्ट बी इनसाइड द हॉर्स. त्यांचे जे हिरोज असतील फायटर्स ते काय तर निश्चितच मध्ये आहेत हॉर्समध्ये. दे हॅव नॉट सेल अवे. ते इथून गेलेले नाहीत. दे प्रिटेंडेड दे मस्ट बी समवेअर नियर अँड विल रिटर्न ओनली ॲट नाईट. ते नाटक करतायत आणि ते जवळच कुठेतरी आहेत अँड विल रिटर्न ओनली ॲट नाईट. आणि ते रात्रीच वापस येणार आहेत. I will tell my people that if they will not signal from their soldiers, they will not come
ॲट नाईट बॅग. मी माझ्या लोकांना सांगेल की जर त्यांनी त्यांच्या सोल्जर्सनी त्यांना सिग्नल दिलं नाही तर ते आज रात्री येणार नाहीत. वी मस्ट टाईट द वुडन हॉर्स बाय द रोप. आपल्याला काय करावं लागेल, हा जो वुडन हॉर्स आहे त्याला आपल्याला एकदम टाईट असं रोपने बांधावं लागेल. वी मस्ट अरेंज हेवी बॅरिकेड्स टू क्लोज अवर वॉल गेट्स. आणि आपल्याला काय करावं लागेल तर हेवी असं बॅरिकेड्स, ऑब्स्टॅकल ज्याला आपण म्हणू शकतो, अडथळे आपल्याला बनवावे लागतील आणि ते गेटपाशी लावावे लागतील. वी शॅल टेल अवर हिरोज टू बी रेडी फॉर द वॉर. आणि आपण आपल्या हिरोजला सांगणं गरजेचं आहे, योद्ध्यांना सांगणं गरजेचं आहे की वॉरसाठी त्यांनी तयार राहायला हवं. पुढं आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीचा जो आहे प्रश्न तो म्हणजे रेफर द लँग्वेज स्टडी पेज अँड रीड द फॉलोइंग एंट्रीज. मग कुठल्या ज्या खालच्या गोष्टी आहेत, वर्ड, फ्रेज, क्लॉजेस आणि सेंटेन्स याबद्दल माहिती दिली ती तुम्हाला समजून घ्यायची आहेत. तर बी, अ फ्रेज इज अ मिनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स. फ्रेज काय असते तर एक शब्दांचा समूह असतो, मिनिंगफुल शब्दांचा समूह, त्याला आपण फ्रेज असं म्हणतो. खाली दिलेल्या काही फ्रेज आहेत त्यामध्ये बघा, द वाईज ओडिसियस, अ ग्रेट हॉर्स ऑफ वुडन. आता हे शब्दसमूह आहेत, मिनिंगफुल आहेत. अ स्किलफुल इंजिनियर, द ग्रेटेस्ट हिरोज, द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स, ऑन द सी शोर आउटसाइड द वॉल्स, इन द डार्कनेस, वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट. आता हे आहेत फ्रेजेस, याला अर्थ आहे काहीतरी. ओके, याला फक्त काय नसतं तर सब्जेक्ट नसतो की आणि फायनाईट वर्ब म्हणजे मेन वर्ब नसतं, त्याला आपण फ्रेज म्हणतो, परंतु त्याला अर्थ असतो. तर पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल. आता तुम्हाला स्वतःच्या 3-4 फ्रेज तुम्हाला लिहायचे आहेत, जसं वेल बिहेव्ड, फ्रेंडली नेचर, व्हेरी इंटरेस्टिंग, अ लॉट ऑफ. हे काही फ्रेजेस तुम्ही लिहू शकता. ऑल द अबव फ्रेजेस आर पार्ट ऑफ सेंटेन्स. आता फ्रेजेस जे असतात त्या सेंटेन्सचाच भाग असतात. दे डू नॉट फॉर्म अ कम्प्लीट सेंटेन्स बाय देमसेल्फ. फ्रेजेस काय करू शकत नाही तरी कम्प्लीट सेंटेन्स बनवू शकत नाही. अ सेंटेन्स एक्सप्रेस अ कम्प्लीट आयडिया. सेंटेन्सच असं असतं की जे काय करतं तर वाक्याचा पूर्ण अर्थ सांगण्याचं काम करत असतं. यू नो दॅट, तुम्हाला माहिती आहे की इट हॅज अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट. सेंटेन्समध्ये सब्जेक्ट असतो, प्रेडिकेट असतो. आता यासाठी तुम्हाला सेंटेन्स अँड इट्स टाईप याच्यावर मी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्हाला बघावा लागेल. फ्रेजेसवर पण एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्हाला बघावा लागेल. त्याच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. ओके, त्यावरून तुम्ही सेंटेन्स म्हणजे काय, त्याचे प्रकार काय असतात ते तुम्ही चांगलं समजून घेऊ शकता. त्यानंतर फ्रेजेस म्हणजे काय, त्याचे प्रकार काय ते तुम्हाला चांगले समजून जातील. त्यामुळे फ्रेजेस आणि सेंटेन्स यांची वेगवेगळी व्हिडिओ तुम्ही बघा. ओके, आता माझं मुद्द्यावर या. इथे थोडक्यात दिलं की सेंटेन्स काय असतं तर कम्प्लीट आयडिया म्हणजे पूर्ण अर्थ सांगण्याचं काम करतं वाक्याचा, सेंटेन्समध्ये दिलेला असतो. आणि आपल्याला माहिती आहे की सेंटेन्समध्ये म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्ट असतं आणि प्रेडिकेट असतं. अ सेंटेन्स हॅज ॲटलिस्ट वन फायनाईट वर्ब इन इट. आणि लक्षात ठेवायचं की सेंटेन्समध्ये एक फायनाईट वर्ब असतो, म्हणजे मेन वर्ब असतो सेंटेन्समध्ये. ओके, जो फायनाईट वर्ब नसतो फ्रेजमध्ये, आणि फ्रेजमध्ये कुठल्या प्रकारचा सब्जेक्टसुद्धा नसतो, फक्त तो सेंटेन्समध्येच असतो. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स. द टेंट हॅड बीन बर्न, द शोर वॉज डेझर्टेड, द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. आता हे जे काही वाक्य आहे त्यामध्ये द टेंट हे सब्जेक्ट आहे, बर्न्ड हा मेन वर्ब आहे, फायनाईट वर्ब. द शोर हा काय तर सब्जेक्ट आहे, डेझर्टेड हा फायनाईट वर्ब आहे. द ग्रीक शिप्स हा सब्जेक्ट आहे, आणि हॅड हा काय झाला गॉन हा काय झाला तर फायनाईट वर्ब झाला, म्हणजे मेन वर्ब आहेत हे. तर हे अशा प्रकारे आपण त्याला सेंटेन्स म्हणू शकतो. राईट 3 सेंटेन्सेस युजिंग युअर ओन आयडियाज. आता तुम्ही स्वतःचे आयडियाज वापरून तुम्हाला काय करायचे तर 3 सेंटेन्सेस लिहायचे. लक्षात ठेवा, सेंटेन्सची सुरुवात ही सब्जेक्टने होणार आहे आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, एक फायनाईट वर्ब असणार आहे वाक्यामध्ये. आता पुढचं आहे ही इज गोईंग ऑन अ ट्रिप. तर यामध्ये ही हे सब्जेक्ट आहे आणि गोईंग हे फायनाईट वर्ब आहे. वी वर प्लेइंग क्रिकेट, वी सब्जेक्ट प्लेइंग मेन वर्ब. दे अटेंडेड, दे सब्जेक्ट अटेंडेड मेन वर्ब. प्रशांत ज्याला आपण म्हणतो सब्जेक्ट, आणि एट हा काय झाला तर एट हा काय झाला तर मेन वर्ब. ओके, म्हणजे हे सेंटेन्सेस आहेत. वेन वी रीड द स्टोरी ऑफ द फॉल ऑफ ट्रॉय वी सी दॅट हिअर or elsewhere many sentences express 2 or more complete ideas linked together. जेव्हा आपण स्टोरी बघतो आपण द फॉल ऑफ ट्रॉयची, तर आपल्याला असं दिसतं किंवा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला दिसतं की मेनी सेंटेन्सेस काय असतात तर एक्सप्रेस 2 or more कंप्लीट आयडियाज, ज्यामध्ये काय असतं तर 2 किंवा 2पेक्षा जास्त आयडियाज दिलेले असतात आणि त्या लिंक असतात म्हणजे एकमेकाशी जोडलेले असतात. जसं फॉर एक्झाम्पल आहे, वेन द ट्रॉजन ड्रॅक्ड हिम आउट द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देम. जेव्हा ट्रॉजन्सने त्याला ओढून बाहेर काढलं
त्यावेळेस तो व्यक्ती काय करत होता, खूप नाटक करत होता की तो खूप घाबरलेला असं दाखवत होता. आता याच्यामध्ये 2 आयडियाज दिलेले आहेत. व्हेन द ट्रॉजन ड्रॅग्ड हिम आउट, ही एक आयडिया आहे. ओके, आणि दुसरं आहे द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन टू देम ऑफ देम. आता त्याच्यामध्ये 2 म्हणजे पहिल्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आहे जसं द ट्रॉजन्स, आणि ड्रॅग्ड हा झाला मेन वर्ब. दुसऱ्याच्यात द मॅन हा सब्जेक्ट आहे आणि प्रिटेंडेड हा काय झाला तर मेन वर्ब. तसंच दुसरं वाक्य आहे दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड बट आय एस्केप्ड. आता आय हा सब्जेक्ट आणि एस्केप्ड हा मेन वर्ब आहे. अँड हाईट फ्रॉम देम, दे हा सब्जेक्ट आणि वॉन्टेड हा मेन वर्ब आहे. ओके, 2 आयडियाज दाखवले आहेत. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक अँड द लिडिंग शिप विच वॉज ॲगमेनन्स बोर अ रेड लाईट हाय ऑन इट मास्ट. यामध्ये पण 2 पेक्षा जास्त आयडिया दाखवले आहेत. ओके, ऑल दिस सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ क्लॉजेस, म्हणजे हे जे सेंटेन्स आहेत त्यामध्ये काय दिसतं आपल्याला क्लॉजेस दिसून येतात. मेन क्लॉज किंवा मग सबऑर्डिनेट क्लॉज. क्लॉज काय असतो तर अ क्लॉज हॅज अ सब्जेक्ट अँड अ वर्ब. क्लॉजमध्ये काय असतो, सब्जेक्ट असतो एक आणि एक वर्ब असतो. सम क्लॉजेस कॅन स्टँड बाय देमसेल्फ ॲज अ कंप्लीट सेंटेन्स. आता काही क्लॉजेस असतात की जे कंप्लीट सेंटेन्स म्हणून सुद्धा वापरले जातात. फॉर एक्झाम्पल द मॅन प्रिटेंडेड टू बी फ्रायटन ऑफ देम. तो व्यक्ती नाटक करत होता की जसं काही तो त्यांना घाबरतच होता. बट सम क्लॉजेस डू नॉट मेक कंप्लीट सेन्स बाय देमसेल्फ. परंतु काही क्लॉजेस असे असतात की जे काय करत नाही, स्वतः काय करत नाही तर कंप्लीट सेन्स देत नाही. आता थोडक्यात सांगायचं मला इथं क्लॉजेस म्हणजे काय याच्यावर पण व्हिडिओ बनवले येत नाही. त्यामुळे क्लॉजेस म्हणजे काय हे तुम्ही जाऊन बघू शकता आणि चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. ओके, तर फॉर एक्झाम्पल व्हेन ट्रॉजन ड्रॅग हिम आउट, याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की काही क्लॉजेस असे असतात की ज्यांच्यामध्ये कंप्लीट सेन्स दिलेला नसतो. फॉर एक्झाम्पल व्हेन द ट्रॉजन ड्रॅग्ड हिम आउट, ट्रॉजन्सने जेव्हा त्याला बाहेर काढलं, पण पुढं काय सेंटेन्सला अर्थ पूर्ण प्राप्त झालेला नाही, कुठंतरी काहीतरी बाकी आहे. इट इज ओनली व्हेन वी रीड द एंटायर सेंटेन्स दॅट वी अंडरस्टँड व्हॉट इज बिईंग सेड. जेव्हा आपण पूर्ण सेंटेन्स वाचू त्यावेळेस आपल्याला कळेल की तिथे ॲक्च्युली काय घडलेलं आहे. दस वी हॅव सीन दॅट अ क्लॉज इज पार्ट ऑफ सेंटेन्स अँड देअर आर 2 टाईप्स ऑफ क्लॉजेस. एकंदरीत क्लॉजेस जे असतात ते सेंटेन्सचे पार्ट असतात आणि क्लॉजेसचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे मेन क्लॉज, आणि मेन क्लॉज म्हणजे इट कॅन स्टँड बाय इट सेल्फ, आणि दुसरा असतो सबऑर्डिनेट किंवा मग डिपेंडंट क्लॉज. ओके, डिपेंडंट क्लॉज काय असतो तो मेन क्लॉजवर डिपेंड असतो. कशासाठी तर वाक्याला अर्थ किंवा मग त्याला अर्थ मिळण्यासाठी. ओके, जो मेन क्लॉज असतो तो स्टँड असतो इट सेल्फ, म्हणजे तो एकटासुद्धा येऊ शकतो. पण सबऑर्डिनेट क्लॉज हा डिपेंड असतो मेन क्लॉजवर अर्थ पूर्ण होण्यासाठी. त्याच्यात लक्षात ठेवायचं तुम्हाला की नोट दॅट अ सेंटेन्स कॅन हॅव 2 or more मेन क्लॉजेस. सेंटेन्समध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेन क्लॉज असू शकतात. ऑर अ मेन क्लॉज अँड 1 or more डिपेंडंट क्लॉज, किंवा मग सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज आणि एकपेक्षा जास्त डिपेंडंट क्लॉज असू शकतात. बट वी कॅन नॉट हॅव अ सेंटेन्स विदाउट अ मेन क्लॉज. परंतु लक्षात ठेवायचं की आपल्याला कुठल्या प्रकारचं सेंटेन्स नसेल की ज्याच्यामध्ये मेन क्लॉज नसेल, म्हणजे सर्व सेंटेन्सेसमध्ये मेन क्लॉज असू शकतं. आयडेंटिफाय 1 एक्झाम्पल ऑफ मेन क्लॉज अँड 1 एक्झाम्पल ऑफ डिपेंडंट क्लॉज फ्रॉम पेज नंबर 74. पेज नंबर 74वर तुम्हाला काय करायचं, एक मेन क्लॉज ओळखायचा आहे आणि एक डिपेंडंट क्लॉज तुम्हाला ओळखायचा आहे. आपण आलो आता पेज नंबर 74वर. यामध्ये तुम्हाला दिसेल बघा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिसेल अंडरलाईन करतो आहे. द स्लीपिंग ट्रॉजन्स स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स, हे झालं मेन क्लॉज. आणि दुसरा आहे त्याच्यानंतर बट दे वर टेकन बाय सरप्राईज, हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. हे एक्झाम्पल तुम्ही याच्यात देऊ शकता. या व्यतिरिक्त बरेचसे असे आपल्याला मेन वर्ब यामध्ये मेन क्लॉज आपल्याच्यात दिसून येतील. अंडरस्टँड, तर तेही तुम्ही शोधू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ते सांगायची आहे की तुम्हाला काय करावं लागेल, क्लॉजेस म्हणजे काय समजून घ्यायला लागेल. त्यासाठी क्लॉजेसचा जो माझा व्हिडिओ तुम्ही तो जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला इझिली ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश वाचता त्यावेळेस तुम्हाला लगेच कळेल हा क्लॉज कुठला आहे, मेन आहे की सबऑर्डिनेट आहे. ओके, आय होप की तुम्हाला 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय याची जी प्रश्न उत्तर आहेत, वॉर्मिंग अप असेल, लँग्वेज स्टडी असेल, इंग्लिश वर्कशॉप असेल किंवा मार्जिन क्वेश्चन असतील, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचेल, त्यांनासुद्धा याची प्रश्न उत्तर चांगल्या प्रकारे समजतील. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अंडरस्टँड, खूप छान प्रकारचा हा लेसनसुद्धा आहे. या लेसनचा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यावर जाऊन तुम्ही हा चॅप्टरसुद्धा काय करू शकता, चांगल्या प्रकारे अभ्यासू शकता. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल.
तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.